28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मोखाडा तालुक्यात अतिवृष्टीचा कहर, जमीनदोस्त झालेल्या विधवा महिलेच्या मदतीला धावली भाजपा। मोखाडा तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे खोच गावातील रहिवासी विधवा महिला कविता दत्तात्रय घाटाळ यांचे घर पूर्णपणे जमीनदोस्त झाले। या घटनेची माहिती मिळताच माजी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आणि भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष संतोषजी चोथे यांनी घटनास्थळी धाव घेत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली व पीडित कुटुंबाला धीर देत मदतीचा हात पुढे केला। यावेळी तहसीलदारांसह संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ पंचनामा करण्यात आला। 2 दिवसांच्या आत शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची हमी तहसीलदारांनी दिली। तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने संबंधित महिलेसाठी घर उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मौखिक आश्वासनही देण्यात आले। यावेळी बोलताना भाजपचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष संतोषजी चोथे म्हणाले, तालुक्यातील कोणतेही गरीब, आदिवासी किंवा गरजू कुटुंब संकटात एकटे राहणार नाही। भारतीय जनता पक्ष नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असून अशा प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। या पाहणी दौऱ्यात माजी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोषजी चोथे, भाजप शहर सहचिटणीस वैभव पाटील, आदिवासी आघाडी अध्यक्ष हरिचंद्र जाधव, कातकरी समाज संघटनेचे अध्यक्ष एकनाथजी पवार तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अतिवृष्टीमुळे सर्वस्व गमावलेल्या विधवा महिलेच्या मदतीसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तत्काळ पुढे आल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात असून शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत लवकरात लवकर मिळण्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मोखाडा प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटील यांची रिपोर्ट।